चला कवितेच्या बनात या आपल्या उदगीरमधील वाचक चळवळीच्या 341व्या या अंकाच्या निमित्ताने आज याच्या अगोदर मी कार्यक्रमाला प्रमुख पाहुणा म्हणून आलो होतो, परंतु आज प्रत्यक्षात एखादं पुस्तक वाचल्यानंतर स्वतः त्याबद्दल काही मत किंवा त्या पुस्तक वाचून काय वाटलं हे सांगण्यासाठी आज या ठिकाणी आलेलो आहे। आणि खरंच मला खूप छान वाटतं आहे। सगळ्यात महत्त्वाचं की आज मी ठरवलं होतं की आज काही झालं तरी कुठलंही काम आलं तर ते कामं सगळे बाजूला ठेवायचे, पण आजच्या कार्यक्रमाला जायचे। माईकचा आवाज कमी असला तरी चालेल, माझा आवाज मोठा आहे, शेवटपर्यंत येतोय असं वाटतंय। ठीक आहे, कुणाला अडचण आहे का? तरी पण ठीक आहे। तर जाधव सरांनी एक माझा परिचय करून देत असताना त्याच्यामध्ये आम्ही यावेळी काय केलं की सरकारी अधिकारी किंवा कर्मचारी म्हणून आम्हाला काही अशा अडचणी असतात की म्हणजे आम्ही सगळ्या जगाची कामं करतो, परंतु आमचं स्वतःसाठी आम्ही काहीच करत नाही। आणि त्यातली सगळ्यात महत्त्वाची गोष्ट जी आपल्याला आपल्या पूर्वजांनी, वाचकांनी किंवा विचारवंतांनी सांगितली ती म्हणजे आपण सर्वांनी वाचलं पाहिजे। ते आम्ही कधीच करत नाही असं मला नेहमी वाटतं। आणि मी पण त्यातलाच आहे। त्याचाच एक भाग म्हणून आम्ही आमच्या ऑफिसमध्ये एक वाचनालय सुरू केलेलं आहे। आणि त्या वाचनालयामध्ये सुरुवातीला मी सांगितलं, माझा वाढदिवस 18 जूनला होता, त्याच्यामुळे मी सांगितलं की आपल्याला त्या वाचनालयासाठी पुस्तकं घ्यायची, तुम्ही पुस्तकं घ्या। मला पहिल्यांदा असं वाटलं की साधारणपणे 50-100 पुस्तकं घेतल्यावरती त्याच्यामध्ये पूर्ण कपाटामध्ये बसतील, आणि आम्ही 101 पुस्तकं घेतले देखील। परंतु म्हणजे आपण म्हणतो तसं की वाचन हे अफाट आहे खूप, तसं पुस्तकं पण अफाट आहेत। त्यामुळे त्या म्हणजे त्या कपाटामध्ये ते पुस्तकं अर्धेच बसले, अर्ध सगळे रिकामच राहिलं खाली आहे। आणि आपल्या वाचक चळवळीचं हे लक्षात आलं। हे लक्षात आल्यानंतर ते मला वाटतं 1-2-3 दिवसामध्येच आहे ते आपले सगळे वाचक मंडळी आमच्याकडे आले होते। आणि या वाचक मंडळींनी जवळपास आमच्या वाचनालयाला 50 पुस्तकं त्यांनी भेट दिली आणि निःशुल्क अशी भेट दिली। ती सगळी पुस्तकं आम्ही आमच्या वाचनालयामध्ये ठेवलेली आहेत। जवळपास प्रत्येक व्यक्तीनं मागच्या महिनाभरामध्ये किमान एक पुस्तक तरी वाचलेलं आहे। आणि मला असं वाटतं की ते जेव्हा वर्षभरातून आपण 10-12 पुस्तकं जरी वाचू शकू तरी त्या वाचनालयाचा एक खऱ्या अर्थाने उपयोग होईल असं मला या ठिकाणी वाटतं। त्यामुळं आपल्या वाचक चळवळीला परत एकदा मनपूर्वक मी धन्यवाद देतो। आणि मूळ विषयावरती मी येतो। तर सगळ्यात महत्त्वाचं आजचं जे काही माझं पुस्तक आहे ते आपल्यापैकी काही जणांनी मे बी वाचलं पण असेल ते। आणि ते पुस्तक आहे ते इंद्रजित भालेराव सरांचं आहे। मी परभणीला उपजिल्हाधिकारी म्हणून कलेक्टर ऑफिसला होतो, परंतु मला तेव्हा हे पुस्तक माहीत नव्हतं खरं सांगायचं म्हणजे। आणि त्यातली गोष्ट अशी होती की परभणीला मी एकनाथनगरमध्ये राहायला होतो, आणि ते एकनाथनगरला माझ्या एक गल्ली सोडली तर पलीकडच्याच गल्लीत होते, हे पण मला माहिती नव्हतं। जेव्हा मी इथं आलो पुस्तक वाचायला चालू केलं त्यावेळी पुस्तकामध्ये एकनाथनगरचा उल्लेख आहे। माझे 2-3 मित्र होते, मी नंतर त्यांना विचारलं, अरे असे इंद्रजित भालेराव सर तिथं राहतात का म्हणून, तर ते म्हटले हो राहतात म्हणून आहे ते। मग मला त्यांना खरं सांगायचं म्हणजे भेटायचं राहिलं। परंतु हे पुस्तक घ्यायचं कारण असं होतं की जेव्हा हे मी पुस्तक घेतल्यावरती मी जनरल म्हणून ते पुस्तक मला आवडलं, मुखपृष्ठ पण आवडलं, म्हणून मी ते वाचायला चालू केलं। वाचल्यानंतर मला ते पुस्तक भावलं, आणि ते बघत असताना मला लक्षात आलं की इंद्रजित भालेराव सरांची जी पार्श्वभूमी होती ती माझी पण होती। म्हणजे माझे आईवडील पण शेतकरी होते आहेत, आणि मी पण शेतकऱ्याचा मुलगा त्यांच्यासारखाच होतो। आणि हे सगळं पाहिल्यावरती मला लक्षात आलं की माझी आणि त्यांची पार्श्वभूमी बऱ्यापैकी कुठंतरी जुळते आहे। म्हणजे ते समान असेल असं माझं मत नाही, त्यांच्या एवढं प्रगल्भ असेल असं पण माझं मत नाही, परंतु पार्श्वभूमी निदान जुळते असं मला त्या ठिकाणी वाटलं। म्हणून हे पुस्तक मला म्हणजे खरं सांगायचं म्हणजे मनापासून आवडतं। मी जेव्हा इथं आलो त्यावेळेस मागच्या 1 वर्षभरात साधारण कधीतरी पुस्तक ते वाचलं होतं जेव्हा माझ्याकडे वेळ होता तेव्हा, आणि मला ते पुस्तक वाचलं म्हणून मी ते पुस्तक आज या ठिकाणी घेतलेलं आहे। जेव्हा पुस्तक वाचलं होतं नंतर मला ज्यावेळेस आनंद कदम सर आणि आपल्या सगळ्या टीमनं काम दिलं त्यावेळेस मागच्या आठवड्यात परत एकदा मी पुस्तक ते वाचून घेतलं, कारण मला आपल्यासमोर काही विषय मांडावेत किंवा महत्त्वाचे विषय सुटू नयेत, निदान मला वाटतात महत्त्वाचे तेवढे तरी, म्हणून ते पुस्तक पुन्हा एकदा वाचलं मी। दुसरं असं होतं की मी म्हणजे एक आईवडील किंवा एक शेतकरी म्हणून जो काही कष्ट करावं लागतं, आणि त्या कष्टातून जेव्हा एखाद्या सर्टन पोझिशनला एखादी फॅमिली जाते तर ती गेल्यानंतर नेमकं कशा परिस्थितीतून जाते हे मी सगळं बघितलेलं होतं। पुस्तक सगळं वाचत असताना मला माझा प्रवासही तो जाणवला, म्हणून ह्या पुस्तकाची निवड केली असं मला या ठिकाणी वाटतं। आता ही पुस्तक आपल्यापैकी काही जणांनी वाचलं असेल, ज्यांनी वाचलं नसेल
त्यांच्यासाठी मला असं सांगायचं की या पुस्तकाची रचना मुळात आहे ती एक वेगळ्या पद्धतीनं केलेली आहे. म्हणजे रचना कशी आहे ते मी तुम्हाला सांगतो की इंद्रजित भालेराव सरांची आई म्हणजे रुक्मिणीबाई असं त्यांचं नाव होतं. आपल्याला माहिती आहे की ग्रामीण भागामध्ये एखाद्या नावाचे वेगवेगळ्या पद्धतीनं ते बोललं जातं. कोण रुक्मिणी म्हणतं, कोण रुक्मिणबाई म्हणतं. तर त्या पद्धतीनं त्यांचं नाव रुक्मिणीबाई होतं, रुक्मिणी होतं ते. मग ह्या रुक्मिणीबाई ज्या होत्या तर यांच्याबद्दल फक्त त्यांचा मुलगा म्हणून इंद्रजित भालेराव सरांनी लिहिलेलं नाही आहे. ते त्यांनी स्वतः लिहिलेलं आहे, त्यांच्या नातवंडांनी लिहिलं आहे, त्यांच्या म्हणजे इंद्रजित भालेराव सरांच्या किंवा त्या आई म्हणून ज्या होत्या तर त्या सगळ्यात महत्त्वाचं आहे ते की त्यांच्या वेगवेगळ्या सुनांनी लिहिलं, मुलांनी लिहिलं. आणि एवढंच नाही तर परभणीमधल्या इंद्रजित भालेराव सरांचे जेवढे काही ओळखीचे लोक होते, जे काही विचारवंत होते, त्याच्यात श्रीकांत उमरीकर आहेत, श्रीकांत देशमुख आहेत, अजून बरेच नाव आहेत, मला सगळे माहीत नाहीत. तर त्या सगळ्यांनी जेवढं काही लिहिलेलं आहे तेवढं सगळं या पुस्तकामध्ये त्यांनी जवळपास 20 लोकांनी लिहिलेलं आहे. म्हणजे मला असं वाटतं की आपण जेव्हा एखादं चरित्र लिहितो तर चरित्र लिहित असताना नॉर्मली चरित्र म्हणजे काय असतं तर चरित्र म्हणजे एखाद्या व्यक्तीबद्दल लिहिलेलं असतं. आणि ते चरित्र जेव्हा अनेक अंगांनी अनेक व्यक्तींच्या दृष्टिकोनातून लिहिलं जातं तेव्हा ते जास्त परफेक्ट होतं असं मला वाटतं. त्यामुळे मला असं माझ्या माहितीनुसार हे चरित्र म्हणजे खरंच ते परफेक्ट आहे. आणि ते आई असावी तर कशी, तर हे या पद्धतीनं खूप चांगल्या प्रकारे या पुस्तकामध्ये दिलेलं आहे असं मला या ठिकाणी वाटतं. मी सांगितलं त्या पद्धतीनं म्हणजे जवळपास 20 लोकांनी ह्या चरित्रामध्ये वेगवेगळे लेख लिहिलेले आहेत. आणि ते आहे सगळ्यात महत्त्वाचं. मी पश्चिम महाराष्ट्रातला आहे, सोलापूरमधला, करमाळा तालुक्यातला. आमच्याकडं आई म्हटलं की ते आईच असतंय, परंतु मराठवाड्यात म्हटलं की आई म्हटलं की माय हा शब्द येतो. आणि मी जेव्हा बीडला आलो, नंतर परभणीला आलो, तर त्याच्याही अगोदर आईला माय म्हणतात हे मला कसं समजलं तर माझी आई किंवा माझे आजोबा जे होते, आईचे वडील, ते शिक्षक होते. आणि ते परभणीला गंगाखेड तालुक्यामध्ये राणी सावरगाव म्हणून गाव आहे, काही लोकांना माहिती असेल. तर त्या ठिकाणी जवळपास त्यांची 10-15 वर्ष सर्व्हिस झालेली होती. त्यामुळं आईला त्या गोष्टी सगळ्या इकडच्या नेमकं कशा पद्धतीनं समाजरचना आहे वगैरे हे माहीत असायचं. जेव्हा कधी चर्चा व्हायची, जेव्हा कधी मी ऐकायचो त्यावेळेस आईकडून मी हा माय हा शब्द ऐकायचो. किंवा कधी बोलण्यामध्ये म्हणजे क्वचित कधीतरी 6 महिन्यातून वर्षातून एखाद दुसऱ्या वेळेस मग ते अरे असं काय, अगं असं काय केलं माय, हा शब्द तिच्या तोंडातून यायचा. त्यावेळेस मी तिला विचारायचो माय म्हणजे काय असतं. तर मग ती सांगायची की माय हा शब्द मराठवाड्यातला आहे. ती तिच्या लहानपणी इथं होती, ते त्या गोष्टीचा कुठंतरी तिच्यावरती तो परिणाम किंवा प्रभाव त्याचा पडलेला होता असं मला या ठिकाणी वाटतं. आणि आता याच्यामध्ये मी पुस्तकाबद्दल ॲक्च्युली माहिती आता इथून चालू करतो. काही ठिकाणी मी माझे स्वतःबद्दल मला वाचत असताना काय वाटलं ते पण मी आपल्यासमोर वाचेल याच्यामध्ये. तर मी आत्ता सांगितलं तसं इंद्रजित भालेराव सरांची जी माय होती त्यांचं नाव रुक्मिणी असं होतं. आणि इंद्रजित भालेराव सरांचे वडील त्यांचं नाव होतं ते नारायण होतं, आडनाव भालेराव होतं. तर हे मूळचं कुटुंब जे होतं ते वसमत तालुक्यामध्ये हिंगोली हे होतं. आपल्याला माहिती आहे की हिंगोली हा जिल्हा आता 1999 पर्यंत नंतर तयार झालेला आहे. मग त्याच्या अगोदर हिंगोली हा जिल्हा पूर्णपणे परभणीमध्ये होता. त्यामुळं पुस्तकामध्ये जवळपास 90% ठिकाणी हा परभणी आणि त्याच्या आजूबाजूच्या परिसराचाच उल्लेख होतो प्रामुख्याने आहे. आणि त्याच्यामधून मग हा वसमत तालुक्यामध्ये त्यांचं रिधोरा नावाचं एक गाव होतं. आणि त्या गावाच्या तिथं त्या ठिकाणी पहिल्या काळामध्ये तिथं आहे ती नदी होती, पण ती खूप लांबून होती. नंतर धरण झालं, धरणामुळे पाणी आलं. परंतु अगोदरची परिस्थिती आणि नंतरची परिस्थिती अशा दोन्ही गोष्टी त्याच्यामध्ये खूप चांगल्या पद्धतीनं त्यांनी मांडलेल्या आहेत. आणि या ज्या काही रुक्मिणीबाई होत्या किंवा माया होत्या तर त्यांना एकूण तशी 11 मुलं झाली होती. आणि या 11 मधले आहे ते की आपल्याला सगळ्यांना माहिती आहे, म्हणजे आपण माझ्यापेक्षा हे आहेत की जुन्या काळामध्ये मुलं होण्याचं प्रमाण जे होतं ते जास्त होतं, पण त्याचबरोबर मुलांचं मृत्यूचं प्रमाण देखील तेवढ्याच प्रमाणात जास्त होतं. बरोबर आहे. म्हणजे वैद्यकीय सुविधाही कमी होत्या आणि आपण जे म्हणतो की कॉन्ट्रॅक्शनची जी साधनं होती ती देखील त्यावेळी कमी होती. तर त्यांना 11 एकूण मुलांपैकी त्यांची 3 मुलं आहे ती त्यावेळी वारली. 2 मुलं आणि 1 मुलगी होती ती वारली. आणि शिल्लक किंवा जिवंत राहिली ती मुलं होती एकूण 8. त्यातल्या 4 मुलं होते आणि 4 मुली होत्या. आणि पुस्तकामध्ये बऱ्याच ठिकाणी उल्लेख आहे किंवा त्यांना त्यांचे जे गुरु होते त्यांनी जो काही आशीर्वाद त्यांना दिलेला होता तो पण अष्टपुत्र सौभाग्यवती. म्हणजे आपण जे बऱ्याच वेळा आपले जे वरिष्ठ किंवा आपल्या घरातले जे आपण म्हणतो वयस्कर माणसं आहेत ते आपल्याला किंवा विशेषतः महिलांना आशीर्वाद देतात की अष्टपुत्र सौभाग्यवती हो. तर तो खराखुरा तो आशीर्वाद जो होता तो जगलेली अशी ती माई होती. आणि याच्यामध्ये त्यांच्याबद्दल एक सुरुवातीच्याच एक 5-6 पानामध्ये 10 पानामध्ये असा उल्लेख आहे की त्यांच्याबद्दलचं एक होतं ते म्हणजे की त्या शब्दाला खूप पक्क्या होत्या. शब्दाला पक्क्या म्हणजे कशा होत्या त्याचं एक उदाहरण आहे
की ह्या ज्या काही माया होत्या आणि त्यांची जी सख्खी जाऊ होती ते शेतात काम करताना एकदा दोघींमध्ये पैज लागली. पैज काय लागली की समजा जी काही शेतातली मिरची असेल ती मिरची खायची आणि खाल्ल्यानंतर मग मिरची खायची, तर अशा किती मिरच्या खायची पैज लागली तर एकूण 50 मिरच्या सलग खायच्या, मध्ये कुठेही थांबायचं नाही. मग ती जी काही जाव होती ती म्हणली की मी खाते. मग ते माय म्हणाली की तू खाल्ल्या तर मी तुला माझ्या हातातलं 50 भाराचं, आता चांदीला भार या संज्ञेमध्ये मोजतात, तर ते 50 भाराचं जे चांदीचं त्यांचं ते वाळं किंवा काय असेल हातातलं ते सगळं मी तुला देईल म्हणून आहे. आणि आजूबाजूला त्यांच्यासोबत काही महिला पण काम करत होत्या वगैरे वगैरे. तर मग त्यांना ती पैज लागल्यामुळे ती उत्सुकता वाढली आणि योगायोगानं असं झालं की त्यांची जी काय जाव होती किंवा इंद्रजित भालेराव सरांची जी चुलती होती तिनं त्या 50च्या 50 सलग मिरच्या सगळ्या खाऊन टाकल्या आणि खाल्ल्यानंतर तिनं पैज जिंकली. पैज जिंकल्यानंतर ऑब्व्हियसली कुणी म्हणलं नाही की तुम्ही आता तुमच्या हातातलं जे 50 भाराचं चांदीचं जे काय आहे कडं ते तुम्ही द्या म्हणून, परंतु त्यांनी त्यांच्या हातातलं कडं काढलं आणि तिला त्या आपल्या सख्या जावाला दिलं. सगळेजण म्हणाले की अगं माई जाऊ दे, बोलून शब्द जातो, तू कशाला देते, काय गरज आहे त्याची आहे ते, किंवा ते स्वतः जाऊ पण म्हटले की जाऊ नको देऊ म्हणून तू माई आहे ते. पण तरी पण तिने सांगितलं माझ्या तोंडातून वाचा गेली, शब्द गेला, तो शब्द आहे तो मी पाळणार, आणि म्हणून तिनं ती जे काय तिच्या हातातलं जे कडं होतं ते सगळं तिला दिलं. यावरून आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की बऱ्याच वेळा म्हणजे एक अधिकारी म्हणून माझ्याकडे बऱ्याच अशा केसेस येतात की कधीतरी आहे ते कुणीतरी कुणाला शब्द दिलेला असतो घरातल्या की माझी 5 गुंठे 10 गुंठे 20 गुंठे जागा तुला, 1 एकर 2 एकर जागा तुला. त्याचं नाव कधीही निघालेलं नसतं. तो 50 वर्ष 60 वर्ष झाला आहे तो वापरत असतो, कसत असतो, आणि आज पुढचे वारसदार येऊन म्हणतात की नाही साहेब ते आमच्याच वडिलांची जमीन आहे, त्यांनी फसवून घेतली वगैरे. त्यावेळेस कळतं की आपल्या जुन्या काळातल्या लोकांच्या शब्दाला किती मान होता आणि ते लोक किती शब्द पाळत होते. तर हा एक किस्सा आहे त्याच्यामधला. पुढचा जो काही विषय आहे तो त्याच्यामध्ये आहे, ही माय जी होती ती ऑलराऊंडर होती. ऑलराऊंडर म्हणजे तिला कुठलीही गोष्ट, कुठलीही अडचण, कुठलीही समस्या तिच्या समोर असली तरी त्याचं उत्तर तिच्याकडे नेहमी असायचं. म्हणजे कुणाच्या बाळाला काही दुखतंय, कुणाच्या बाळाला आंघोळ घालायची, तिची टाळू भरायची, कुणाच्या बाळाला किंवा कुणाची एखादी मुलगी असेल, ती मुलगी समजा बाळंतीण झालेली असेल, कोण एखादा आजारी असेल, तर तिच्याकडं सगळ्या गोष्टींचा आहे तो काय असायचा की सगळा औषधोपचार किंवा साठा सगळा शिल्लक असायचा. किंवा तिच्याकडे असे काही झाडांचे पालं होते, ती बरोबर ते पाला काढायची आणि तो त्या बाळाला, त्या बाळंतिणीला, त्या म्हाताऱ्या माणसाला, त्या तरुण माणसाला ते सगळं द्यायची. त्याच्यामुळं तिच्याकडं सगळ्या माणसाचा तिच्यावरती विश्वास बसलेला असायचा. आणि मी आता हे आई किंवा माय म्हणून तिच्याबद्दलच्या जेवढ्या काही गोष्टी हे सांगत असताना पुढं वडिलांबद्दल पण येणार आहे की फॅमिली म्हणून, एक कल्चर म्हणून त्यांच्यामध्ये नेमकं कशा प्रकारचे होतं. एवढंच नाही तर तिला ज्यावेळेस आपल्याकडे माहिती आहे की आपण उन्हाळ काम हा महिलांमध्ये आमच्याकडे तरी शब्द आहे. उन्हाळ काम म्हणजे काय, आपण उन्हाळ्यामध्ये नॉर्मली कुरड्या पापड्या जे काय आहे ते सगळं करतो. इकडे मे बी वेगळा शब्द असेल आहे ते. तर ते करत असताना सगळ्यात महत्त्वाचं आहे ते म्हणजे की हे उन्हाळ काम करत असताना मायला एखाद्या ठिकाणी कुरड्या बनवायच्यात, पापड्या बनवायच्यात, तिखटाच्या बनवायच्यात किंवा खाऱ्या बनवायच्यात, ते बनवत असताना ती फक्त तोंडावरती घेणार, तिची जिभेवरती चव चाकणार आणि त्याच्यावरून तिची चव कशी झाली, कोणती गोष्ट टाकायची किंवा कोणती गोष्ट कमी करायची हे तिला बरोबर आहे ते कळायचं. म्हणून सगळ्या गावांच्या जोपर्यंत तिच्याकडून सिग्नल जात नाही तोपर्यंत पापड्या कुरड्या अशा काही होत नव्हत्या. या गोष्टी आहेत ते कदाचित तुमच्या आमच्या जेवढ्या काही माई आजी होत्या त्यांनी ह्या सगळ्या गोष्टी केलेल्या आहेत. आजकाल असं बघायला भेटत नाही. मी केलं शेजारचं म्हणून आहे ते सगळ्यात महत्त्वाचं. त्याच बिल्डिंगमधल्या दुसऱ्या माणसाला माहीत नसतं किंवा त्याच बिल्डिंगमधल्या एखाद्या लहान पोरानं जर काही खाल्लं तर आपण त्याला दाखवतो तू का खाल्लं म्हणून आहे ते. त्यावेळेस मात्र कदाचित केलेलं होतं त्यातलं 20-25% भाग कधी खाल्ला जायचा लेकरांकडून हे कळत पण नसायचं. त्यावेळेसच्या माणसांची मनं मोठी होती. ही एक गोष्ट मला त्याच्यामधून प्रामुख्याने जाणवली. त्यातला एक महत्त्वाचा भाग असा होता की त्या माईकडं म्हणजे आता हे सोशल स्ट्रॅटा होता. स्ट्रॅटा म्हणजे प्रामुख्याने समजा सरांचं जात जी होती ती मराठा होती, पण त्याच्यामध्ये इतर काही जातीचे बारा, बलुतेदार, महार, मांग अशा सगळ्या कम्युनिटीचे लोक होते. त्यात ते विशेष करून समाजातल्या तथाकथित खालच्या जाती जे आहेत आपण मानतो त्याला तर किंवा मानल्या जातात, तर त्या जातीतल्या महिलांचे जेवढे काही पैसे 2-4 पैसे आलेले असायचे ते सगळे त्या माईजवळ असायचे आणि त्या बायका त्या विश्वासानं आणून द्यायच्या. त्यांना जेव्हा कधी लागायचे, त्यांची जेव्हा त्या एखाद्या महिलेचं समजा माहिती आहे तिला 3 महिन्यानं 6 महिन्यानं माझी मुलगी येणार आहे, तर तिच्यासाठी काहीतरी 2 पैसे शिल्लक ठेवावेत आणि तिला जाताना काहीतरी करावं, एखादी साडी घ्यावी असं तिला वाटायचं. पण माझा नवरा किंवा इतर संसारात कुठेतरी ते खर्च होईल असं त्यांना वाटायचं, म्हणून त्या कार्याच्या माईजवळ आणून द्यायचे पैसे. आणि ती माई काय करायची, विश्वासानं ठेवायची. ती कुठेही लिहून न ठेवता प्रत्येकीचा हिशोब मात्र चोख असायचा.
आणि माईनं हिशोब सांगितला म्हणजे तो बरोबर असायचा, इथंपर्यंत त्यांचा तो विश्वास होता. याच्यावरून ते माईची जी काही सगळ्यांप्रती असलेले नातं होतं, घट्ट असलेली पकड होती, ती मात्र त्याच्यावरून आपल्याला प्रामुख्याने लक्षात येते. या कवितेमध्ये या पुस्तकामध्ये 5-6 कविता आहेत. त्यातल्या मी काही कविता किंवा त्याचे बोर्ड आहे मी तुम्हाला वाचून दाखवतो, की मला असं वाटलं की ते खूप छान आहेत, किंवा आपण जे काय बालपण, तुम्ही विशेष करून मी असेल, जे काय जगलो ते जगलेल्या गोष्टी त्यांनी त्याच्यामधून केलेल्या आहेत. सुरुवातीला एक जात्यावरच्या 1-2 ओव्या आहेत. ती ज्यावेळेस आहे ती माय जात्यावरती दळण दळायची किंवा डाळी दळायची, तर त्यावेळेस ती जी काय 2-3 कष्टाबद्दल तिनं प्रामुख्याने एक ओवी म्हटलेली आहे. चिपाड्याच्या चुईटीनं बोटं घेतले कापून, महापूर लोंडा जातो देव धरणीला पडतो, चिंदी आली या घेऊन लेक धुरपता बहीण. म्हणजे तिनं किती कष्ट केलं, काय केलं, कसं हाताला बांधलं हे पण लिहिलेलं आहे. शिवाय एक बहिणीला आपलं स्वतःचं माहेर किती भारी असतं, किंवा एखाद्या बहिणीला एक आपलं माहेर म्हणजे किती प्रिय असतं, की भावाची मुरळी म्हणून तो यावा आणि आपल्याला घेऊन जावा, अशा प्रकारे किती वाट बघते. हे दुसऱ्या एका ते जात्याच्या ओवीमध्ये तिनं लिहिलेलं आहे. ते असे आहे की गंगूबाई लेकी तोडे लिहून जाय ग, म्हणजे मुलीला सांगते की तू तोडे घेऊन जा, शिराळासारखा भोळा राजा किंवा येईल माय ग, म्हणजे माझा भाऊ मला न्यायला कधी येईल, ही पण गोष्ट त्याच्यामध्ये तिनं अशा त्या जात्याच्या ओवीमध्ये लिहिलेली आहे. 1-2 होत्या, छोट्या होत्या म्हणून त्या तुमच्यासमोर वाचून दाखवल्या. याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं आहे ते म्हणजे की एक अशी घटना आहे की माईचं ज्यावेळेस लग्न होतं त्यावेळेस ती एका घरातून दुसऱ्या घरात जाते. आपल्याकडे तो शब्द असेल, तो माझ्यासाठी नवीन होता. असं म्हणतात की माईचं लग्न झालं त्यावेळेस ते माहेर जे होतं ते काटाळाचं होतं. मे बी आपल्यापैकी काही लोकांना त्याचा अर्थ माहीत असेल. आणि लग्न होऊन ज्या घरात गेली सासरमध्ये तिला भवाळ असं म्हटलेलं आहे. आता काटाळ म्हणजे काय, की ज्या घरामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे देव आहे ते की पूजले जातात, किंवा वारकरी संप्रदायाचं घर आहे ते झालं काटाळ. परंतु ज्या घरामध्ये ती लग्न करून आली ते होतं ते म्हणजे की महानुभाव पंत मानणारा देव होता, किंवा त्याच्यामध्ये देव प्रामुख्याने असायचे. तर हे जे काय होतं तर त्याच्यामध्ये माईला किंवा त्यांच्या आईला असं वाटायचं की आपल्याला 8 मुलं आहेत, त्यापैकी एक मूल जे आहे ते आपल्याला देवाला सोडायचं आहे, संन्यासी म्हणून सोडायचे. मग ते कोणाला सोडायचं असा प्रश्न तिला पडला. आता माहिती माय असते, तिला बरोबर माहीत असतं की कुठला मुलगा कुठला मुलगी बरोबर त्यासाठी फरक आहे. तिनं सांगितलं इंद्रजित भालेराव सरांना की तूच आहे ते काय अर्थ, देवाला तुला मी सोडणार आहे, तू संन्यासी हो म्हणून. आणि त्यांनी जवळपास तशी तयारी पण केली होती. परंतु या सगळ्या गोष्टीला सुदैवानं म्हणा दुर्दैवानं म्हणा की त्यांच्या वडिलांचा प्रचंड विरोध होता, आणि त्यांनी तो विरोध शेवटपर्यंत ठेवला. माहिती आहे ते सगळ्यात महत्त्वाचं की याच्यामध्ये माय जी होती तर ती प्रामुख्याने आहे ते त्याच्यामध्ये त्यांना म्हणजे शेवटी वडिलांचं त्यांनी मानलं, ऐकलं. इंद्रजित भालेराव सरांना त्यांनी संन्यास काही घेऊन गेला नाही, पण काय केलं त्याच्यावर एक पर्याय म्हणून आपण शेवटी जीव म्हणून आहे ते कुठंतरी सगळ्यात महत्त्वाचं आहे ते म्हणजे की देवाला अर्पण करतो, त्याला संन्यासी म्हणतो, त्या जीवाच्या बदल्यात जीव म्हणून एक आपण कटाळे हा शब्द आहे, बैलाला कटाळे म्हणतात बरोबर. हा इकडे शब्द आहे का नाही माहित नाही. तर तो शब्द म्हणजे त्या कटाळे किंवा त्या बैलाला ते त्यांनी काय केलं प्रतीक म्हणून त्याच्यामध्ये सोडलेला आहे. त्या पण गोष्टी त्याच्यामध्ये प्रामुख्याने दिसून येतात. दुसरा एक जो उद्देश होता त्याच्यामध्ये तो की त्यांच्याबद्दल असं नेहमी म्हटलेलं आहे की काय म्हटलं हे मी अगोदर सांगतो की त्या जेव्हा माहेरात होत्या तेव्हा त्या वडिलांच्या प्रचंड म्हणजे प्रेमाच्या होत्या, आपुलकीच्या होत्या, वडील त्यांच्यावर प्रचंड. त्यानंतर लग्न आणि वडील जोपर्यंत त्या माहेरी होत्या तोपर्यंत त्यांनी काय केलं की त्यांच्या घरची किंवा वडिलांची एवढी प्रचंड अशी भरभराट होती. त्या लग्न होऊन सासरी आल्या. सासरी आल्यानंतर त्यांना म्हणजे त्यांचं असं झालं होतं की त्यांच्या वडिलांसमोर 2 ऑप्शन होते की यांना नेमकं कोणत्या मुलाला द्यायचं. तर त्यांच्याकडे 2 ऑप्शन होते की 2 गावातल्या शेजारच्या जवळच्या, की काही मुलं असे, एक मुलगा असा होता की तो प्रचंड श्रीमंत होता परंतु तो काम वेळेवर करत नव्हता. तो काय म्हणतात त्याला आहे की त्याला काही वाईट व्यसन पण होते, नाद पण होते. मग त्यांनी ते जाणून घेतलं आणि त्यांनी दुसरा एक मुलगा त्यांच्या असा पसंतीस पडला की जो मुलगा अगदी रात्रंदिवस काम करतोय, आपल्या कामाशी काम ठेवतोय, प्रामाणिकपणे करतोय, सगळ्या लोकांशी चांगले संबंध आहेत. त्यांच्या गावात तो जेव्हा आला होता म्हणजे त्या काही म्हणजे त्यांच्या नातेवाईकांकडं आणि बैलगाडी त्याला घेऊन जायची होती त्यांच्या गावाला, त्यावेळी तो आहे ते पहाटे 4 वाजता म्हणजे दिवस फुटायला म्हणून असं त्यांनी शब्द वापरला त्याच्यामध्ये. पहाटे 4 वाजता आला तर वडिलांना असं वाटलं की तो दुसऱ्या गावातून तो इथपर्यंत आलाय म्हणजे तो उठला किती वाजता असेल, उरकला कधी असेल, आणि तो 4 वाजता इथं पोहोचलाय म्हणजे तो किती कष्टाळू आहे. एवढा विचार करून त्यांनी मोठ्या श्रीमंताच्या घरी देण्यापेक्षा हा मुलगा मला आहे ते उद्या जाऊन त्याची श्रीमंती बहरेल किंवा त्याची गरिबी दूर होईल असं वाटल्यामुळे त्यांनी एकदम गरीब घरामध्ये त्यांनी आहे ते काय केलं, त्यांच्या मुलीला दिलं. आणि मुलीला दिल्यानंतर मग ती मुलगी आली, तिथं काबाड कष्ट केलं, खूप कष्ट केलं आणि त्यांच्या सासरची परिस्थिती बदलली. आणि याच्या उलट ती जेव्हा माहेर सोडून इकडे आली, वडील पण गेले,
पण वडील गेल्यानंतर आहे ते माहेरची परिस्थिती गरीब झाली, परंतु ती नंतर आहे ते काय झालं, सासर तिचं श्रीमंत झालं. एवढंच नाही तर त्याच्यामध्ये असं पण लिहिलेलं आहे की पुढचं मग एक 15-20 वर्ष 30 वर्ष चांगलं झाल्यानंतर इंद्रजित भालेराव सर जेव्हा आहे ते की परभणीमध्ये राहायला आले, परभणीमध्ये राहिल्यानंतर त्यांनी जवळपास 25 वर्ष आई त्यांच्याकडे होती आणि आई त्यांच्याकडे असताना त्यांनी आईला सांभाळलं, हे केलं. त्यांचं असं म्हणणं आहे की आई जेव्हा गाव सोडून माझ्याकडे आली त्यावेळी माझी भरभराट झाली आणि गावामध्ये आहे ते गावाच्या घराकडे बरंचसं दुर्लक्ष झालं, काही नुकसानग्रस्त गोष्टी पण झाल्या. म्हणजे त्याच्यातून त्यांनी एवढं सांगितलं की आई म्हणजे ती अशी होती साक्षात असल्यासारखं की ती जिथं जाईल तिथं ती नेहमी तिची भरभराट व्हायची किंवा त्या माणसांची भरभराट व्हायची. हा पण एक त्याच्यामध्ये चांगला उद्देश त्याच्यामध्ये काढलेला आहे. याशिवाय त्यांनी आईच्या सुगरणीच्या बद्दल, म्हणजे ती सुगरण तर होतीच ऑब्व्हियसली, त्याच्याबद्दल काही गोष्टी त्यांनी अशा सांगितल्यात की तिनं केलेला करडीचा भात असेल, गुळाचा भात असेल, ज्वारीच्या कण्या आणि गाईचं दूध असेल. विशेष करून इथं जेवढे वरिष्ठ मंडळी त्यांनी लहानपणी खाल्लं असेल, आता मे बी खायला भेटत नाहीत, आहे ते त्याच्यामध्ये कण्या गुगरे असतील, आंबील असेल, हे देखील त्यांनी त्याच्यामध्ये उल्लेख केलेला आहे. तो आंबील कसं कसं लोकांना आवडायचं, कशा पद्धतीने खाऊ घालायच्या, ह्या पण गोष्टी दिल्या. त्याच्यातला एक मला आवडलेली गोष्ट अशी आहे, त्यांनी भेंडुळे हा एक शब्द वापरलेला आहे पदार्थाचं नाव. मे बी आपल्यापैकी काही लोकांना माहिती असेल भेंडुळे म्हणजे काय, तर किंवा करत पण असतील, मी कधी खाल्लं नाही किंवा मला ते स्पेसिफिकली तसंच आहे हे माहीत नाही. तर भेंडुळे म्हणजे काय की ज्यावेळी आपण आपल्या खळ्यावरती, म्हणजे जिथं आपण ज्वारी बाजरी गहू जे काय करतो त्या खळ्यावरती आहे ते आपल्याला माहिती आहे की पूर्वीच्या काळात मशीन नव्हते, ते सगळं दोपटायचं, त्यातून जे निघेल त्यातूनच ते धान्य तयार व्हायचं. मग त्या खळ्यावरती आहे ते सकाळपासून संध्याकाळपर्यंत, रात्री झोपायलाही माणसं तिथेच असायची, उठले की दुसऱ्या दिवशी कामाला लागायचे. मग ह्या माणसांना खायचं कुठं, काय करायचं, ते काय घरी जाऊन परत माघारी आणून बनवून अशी काय पद्धत नव्हती. त्यामुळं ते खळ्यावरती जी काय गाडी लावलेली असायची त्या गाडीला पडदे वगैरे, पडदे म्हणजे पदर म्हणतो आपण त्याला, किंवा जे काय हे असेल ते आडवं लावायचं, तिथंच चूल करायची त्या गाडीखाली, तिथंच आहे ते धपाटं बनवायचे. त्याला भेंडुळे हा शब्द त्यांनी वापरलेला आहे. ठीक आहे. तर ही एक गोष्ट मला त्याच्यामध्ये छान वाटली, चांगली वाटली. आपण म्हणजे मी काय असं कधी बनवलेलं पाहिलं नाही अगदी, पण खळ्यावरती जाऊन खाणं ही गोष्ट जाणवली. परंतु त्याच्यामध्ये तिथपर्यंत त्या गोष्टी केल्या जात होत्या, हे पण मला म्हणजे चांगलं वाटलं. याच्यात दुसरं एक असं की मी स्वयंपाकामधल्या वेगवेगळ्या गोष्टींचा तुमच्यासमोर उल्लेख केला, तो एवढ्यासाठीच होता की त्यांच्या वडिलांबद्दल एक खासियत होती. ती खासियत काय होती की वडील समजा सकाळी पहाटे किंवा सकाळी ज्यावेळेस घराबाहेर पडायचे त्यावेळेस जाताना जेवण करायचे. दिवसभर ते ज्यांच्या कुणाच्या घरी जायचे, ज्यांच्या कुठल्या बाजारात जायचे, तिथं फक्त पाणी प्यायचे. आणि कधी कधी तर पाणी पित नव्हते, एखाद्याच्या घरी गेलं तर थेट आडावरून किंवा विहिरीवरून शेंदलेलं आणलेलं पाणी ते फक्त पित होते, बाहेर इकडं तिकडं पित नव्हते. आणि दुसरं म्हणजे त्यांच्या माईची त्यांच्या नवऱ्याला म्हणजे इंद्रजित सरांच्या वडिलांना अशी सक्त ताकीद होती की तुम्ही बाहेरचं इकडचं तिकडचं खायचं नाही. याचं कारण काय होतं सांगतो तुम्हाला. मी तुम्हाला पहिल्यांदा सांगितलं की माय जेव्हा लग्न करून आली त्यावेळेस त्यांचं घर गरीब होतं. घरामध्ये किंवा त्यांना एकूण फॅमिलीला म्हणून, ते 3 जण भाऊ होते, त्या फॅमिलीला म्हणून एकूण असलेली जी काय जमीन होती ती जमीन साधारणपणे फक्त 6 एकर होती. परंतु नंतर 2, 5, 10, 15, 20 वर्ष जेव्हा त्यांनी कष्ट केलं सगळ्यांनी मिळून, तर ती 6 एकराची जमीन नंतर त्यांनी 100 एकर जमीन घेतली आणि शेवटी जाऊन फॅमिलीची म्हणून 106 एकर जमीन होती. 3 भावांची मिळून, म्हणजे इंद्रजित सरांचे वडील आणि त्यांचे 2 भाऊ. त्यामुळे त्यांना नेहमी असं वाटायचं की बाहेर कोणतरी आपल्याबद्दल आहे ते कट कारस्थान रचू शकतं, काहीतरी आपल्याबद्दल करू शकतं. त्यामुळे त्यांची तशी स्ट्रिक्ट सूचना देखील त्यांच्या वडील म्हणजे नवऱ्याला होती आणि ते त्या पद्धतीने करायचे. पण मला याच्यामधून असं वाटलं की आपण नॉर्मली काय करतो की घराबाहेर पडलो, बाहेर पडायचं म्हटलं की ठीक आहे मी बाहेर काहीतरी खाऊन जाईल म्हणून घरी पण कमी खातो. आणि दुसरी गोष्ट बाहेर गेलो तर बाहेर असं काय म्हणजे खातो की ज्यामुळं आपल्याला आहे ते आपण आत्ता सध्या जे काही माणूस म्हणून जेवढ्या काय पोटाच्या शरीराच्या जेवढे प्रॉब्लेम तयार झाले ते इथून तयार झालेले आहे. त्यामुळे हे कुठंतरी आपण विचार करण्याची गरज आहे की मागच्या काळातले लोक कसे होते ना आता हा काय खूप फरक नाही. मला असं वाटतं 1 किंवा 2 पिढ्यांमधला फरक आहे. तर या याच्याबद्दल कुठंतरी थोडासा विचार करणं आपल्याकडं क्रमप्राप्त आहे असं मला वाटतं. बहीण आणि त्यांचे काय ते बहिणीचे मुलं वगैरे आहेत त्यांच्याबद्दल पण एक खूप चांगली गोष्ट अशी दिलेली आहे की माय जेव्हा ती कष्ट करत होती त्यावेळेस तिच्याकडे काय खूप पैसे वगैरे होते अशातला भाग नाही. त्याच्यामुळे तिला आपल्या मुलांना, आपल्या नातवंडांना, मुलींना काही करावं असं जेव्हा त्यांना काय वाटायचं त्यावेळेस तिच्याकडे पैसे नव्हते. परंतु इंद्रजित भालेराव सर किंवा म्हणजे एकूण 4 मुलं होते, तिथले 2 जण शेती करत होते. इंद्रजित भालेराव आणि त्यांचे छोटे बंधू
हे दोघं जण आहे ते मात्र बऱ्यापैकी चांगले पोझिशनमध्ये होते. तर त्यावेळी मात्र आई त्यांना हक्कानं सांगायची की माझ्या ह्या मुलीला असं असं कर किंवा माझ्या ह्या नातवंडाला हे कर. तर त्याच्यामधून पण एक लक्षात येतं की आपण आपल्या पुढच्या पिढीबरोबर बऱ्याच वेळा आजकाल काय होतं, म्हणजे मी बघितलेली गोष्ट आहे किंवा आम्ही ज्येष्ठ नागरिकच्या केसेस बघतो त्यावेळेस पण आहे ते मुलं आणि आईवडील आणि मुलं यांच्याबद्दल मी अक्षरशः माझ्यासमोर कितीतरी वेळा कटकारस्थान झालेले मी बघितलेलं आहे. त्या केसेसमध्ये निकाल कसा द्यायचा इथपर्यंत बदलला आहे, परंतु आपण आपल्या मुलीबद्दल काहीतरी दायित्व राहतो, आपल्या बहिणीबद्दल काहीतरी दायित्व राहतो. या देखील गोष्टी याच्यामधून प्रामुख्याने पाहण्यासारख्या आहेत. यातली दुसरी एक अशी गोष्ट आहे ते म्हणजे की मी सांगितलं तसं की पहिल्यांदा या ज्या घरातून आल्या होत्या त्या काटाळमधून होत्या आणि जेव्हा गेल्या त्यावेळेस त्या भवाळ होत्या. भवाळ म्हणजे महानुभाव पंथाचे. त्यांची सासू म्हणजे इंद्रजित भालेराव सरांची आजी होती त्या महानुभाव पंथाच्या होत्या. आणि त्या घरात आल्यानंतर त्यांनी कशी पूजा करायची, काय करायची हे सगळं सासूनं सुनला म्हणजे यांच्या आईला शिकवलं होतं. त्या एवढ्या पक्क्या झाल्या की पुढे जाऊन त्यांनी काय केलं, त्यांच्यावर कुणीही बर्डन न टाकता त्यांनी महानुभाव पंथ स्वीकारला. आणि तो महानुभाव पंथाचं मी स्वतः पाहिलेलं नाही, पण मी जे पुस्तकातून ऐकलं त्यानुसार की प्रामुख्याने जे सेवक संन्यास घेतात त्यांच्यामध्ये तर त्यांच्याकडे काळ्या प्रकारचे कपडे प्रामुख्याने घातले जातात. पण त्याच्यामध्ये सगळंच वर्णन आहे लग्नाच्या, म्हणजे ज्या दिवशी वराड सगळं येतं त्यावेळेस आहे ते महानुभाव पंथामध्ये किंवा त्यांच्या कदाचित गावामध्ये अशी प्रथा असावी की नवरीला संध्याकाळ झाल्यानंतर सासूनं बघितलं पाहिजे. त्याच्यामुळे त्यांना घरी म्हणजे समजा असं अज्युम करायचं आपण की 2 वाजता 3 वाजता गावात आणलंय, पण त्यांना महानुभाव पंथाच्या मंदिरातच तिथं आहे ते कंटिन्यू 6-7 वाजेपर्यंत ठेवलं आणि 7 वाजता अंधार पडल्यानंतर घरी आणलं. त्यानंतर त्यांच्या सासूनं बघितलं आणि सासूनं बघितल्यानंतर मग त्यांनी सगळं देवघर दाखवलं. तर आपल्याला माहिती आहे पहिले देव होते ते समजा एक धरून चला की वारकरी संप्रदायातले वेगवेगळ्या देवाचे, तर त्या ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारचे देव आहेत, मूर्त्या आहेत, त्यांची पूजा. परंतु ते ज्यावेळेस महानुभाव पंथाचं सगळं त्यांनी देवघर बघितलं त्यावेळेस त्यांना लक्षात आलं हे सगळे दगडाचे काळे देव आहेत, त्याला कुठलाही विशिष्ट आकार वगैरे नाहीये. मग या दगडाचा अर्थ काय हे त्यांनी जेव्हा सासूला विचारलं, सासूने त्यांना असं सांगितलं चक्रधर स्वामी आणि महानुभाव पंथातले जेवढे काही थोर लोक आहेत ते ज्या ज्या दगडावर बसले त्या त्या दगडाचे हे अवशेष आहेत आणि त्याच्यामधून हे देव बनलेले आहेत. मग त्याच्यामधून मग नंतर आहे ते आपल्यापैकी काही जणांना माहित असेल की महानुभाव पंथामध्ये हळदी आणि कुंकू वाहत नाही, तिथं वाहतात काय फक्त चंदनाची उटी वाहली जाते, बरोबर आहे. तर मग ते पण त्यांनी त्याच्यामध्ये दिलेलं आहे. मग त्याच्यातून मग ह्या सगळ्या गोष्टी आल्या की मला सांगायचं फक्त एवढं होता की महानुभाव पंथामध्ये म्हणजे सगळ्यात महत्त्वाचं हिंदू धर्मातल्या इतर ह्यांच्याप्रमाणे की एखादा व्यक्ती मेल्यानंतर त्याचं दहन करत नाही तर त्याचं दफन केलं जातं, बरोबर आहे. आणि ह्या ज्यावेळेस इंद्रजित भालेराव सरांच्या आई वारल्या आणि त्यांनी मरताना किंवा शेवटी आहे ते की याचा संन्यास घेतला होता आणि संन्यास घेतलेला असल्यामुळं त्यांचं हे दफन झालं ते त्यांच्या शेतातच झालं. आणि शेतातच झाल्यानंतर हे जे काही दफन वगैरे होतं त्यात पण त्यांच्या घरातले जेवढे होते तेवढे लोक त्यांचे सगळे ओळीनं त्या ठिकाणी दफन केलेलं होतं, हे पण नॉर्मली त्याच्यामध्ये दिसतं. याच्याबरोबर एक 2-3 गोष्टी मला असं जाणवल्या की त्यांनी आपल्या म्हणजे याच्यामध्ये काय म्हणतात त्याला की 2-3 गोष्टी अशा होत्या की माझ्या घरात म्हणजे त्या ज्या काही माई होत्या त्या माई लग्न झाल्यानंतर किंवा त्यांची जी काय सख्खी जाऊ होती धाकटी तिचीच आहे ते सगळ्यात महत्त्वाचं की त्यांनी सख्ख्या बहिणीला सख्खी जाऊ म्हणून त्यांनी आणलेलं होतं. पण झाली अशी गोष्ट सख्खी बहीण काही कारणानं वारली, तिला एक मुलगी झाली होती, ती पण अंध होती. मग त्या ठिकाणी काय झालं ती मुलगी पण काही कारणानं वारली. परंतु झाली अशी गोष्ट की जो काय दीर होता त्यांचा तो दीर काही कारणास्तव तो लग्न करत नव्हता. मग लग्न करत नव्हता म्हणून त्यांनी काय म्हटलं की मला माझी बहीण किंवा जाऊ आणि मुलगी ती स्वप्नात येते, ती असं सांगते की तुम्ही काय करा सगळ्यात महत्त्वाचं लग्न करायला सांगा त्याला म्हणून. मग ज्यावेळी माईनं त्यांना सांगितलं त्यावेळी आहे ते सगळ्यात महत्त्वाचं आहे की त्यांनी लग्न केलं. यात मला असं वाटतं की 2 गोष्टी होत्या. एकतर माय म्हणजे हुशार होते, त्यांना असं वाटायचं की हे लग्न करत नाहीत तर आपण ह्या गोष्टीचा आधार घेऊन त्यांना ते म्हणूया. किंवा दुसरा अर्थ असा असावा की कदाचित त्यावेळेच्या काळातली जी काय अंधश्रद्धा असेल ती पण या पुस्तकामध्ये दाखवण्याचा प्रयत्न केलेला, ते त्यांनी कुठेही लपवलेलं नाही. तर अशा पद्धतीने ह्या काही गोष्टी याच्यामध्ये होत्या. बाकी त्याच्यात अजून एक 2-4 गोष्टी असं सांगितल्यात की माय ज्यावेळेस म्हणजे होती तर त्यांच्यात मुळात त्यांची मुलं 4 होते, त्यांचं एकूण सगळं एकत्र असलेलं कुटुंब असायचे. एका वेळी घरामध्ये नाही म्हणलं तरी 10-15 लोक असायचे, एकूण 5-50 लोकांचा सगळं खटलं असायचं. आणि हे सगळं असताना ज्यावेळी आहे ते सगळ्यात महत्त्वाचं की ते घर भरलेलं असल्यामुळं लोकांच्या एखाद्याच्या घरातल्याचा प्रॉब्लेम असला तर तो सॉल्व्ह केला जायचा. पण आजच्या काळामध्ये हम दो हमारे दो ते पण आहे ते आपण बऱ्याच वेळा बाहेरच्या कुठंतरी शहरामध्ये वगैरे काम करतो आणि त्यामुळं काय होतं की आपल्याला फॅमिली म्हणून कनेक्ट कुठंच मिळत नाही.
आणि आपले प्रॉब्लेम आपल्याला सांगायलाही माणूस नसतो आणि तो प्रॉब्लेम सॉल्व्ह करणाराही माणूस नसतो. त्यामुळं आहे ते आजकाल डिप्रेशनमध्ये जाणे असेल, सुसाईड करणे असेल, या गोष्टीपर्यंत आपली कुठंतरी मला असं वाटतं की ही वेळ आलेली आहे. याच्यामधून एक प्रामुख्याने दिसतं. याच्यामधला अजून एक खूप छान असा संदर्भ असा आहे की आपल्या राज्याचे तत्कालीन उपमुख्यमंत्री आर पाटील, तर आर पाटील साहेब आहे ते त्यांनी त्यांच्या बंगल्यावरती इंद्रजित भालेराव सरांची जलम ही कविता त्यावेळेस त्यांनी वाचली होती. जलम म्हणजे आपण जन्म म्हणतो, पण ग्रामीण भाषेमध्ये जलम. तर ती जलम नावाची कविता आर पाटलांच्या बंगल्यावरती वाचून दाखवताना त्यांची आर पाटलांची आई पण तिथं होती आणि आई त्या ठिकाणी रडली होती. आणि आर पाटलांबद्दल आपल्या सगळ्यांना माहिती आहे की खूप चांगले व्यक्तिमत्व म्हणून होते. तर ते जेव्हा परभणीच्या दौऱ्यावर होते तर त्यावेळी त्यांनी काय केलं की इंद्रजित भालेराव सरांच्या घरी ते त्यांच्या माईला भेटायला आले होते. आणि अर्थात माय त्यावेळेस थकलेली होती आणि थोडंसं म्हणजे तिला ओळखायला पण येत नव्हतं. आणि म्हणजे आर पाटील हे कोण हे एका अडाणी माणसाला तरी कितपत माहीत असणार आहे. तर ज्यावेळेस आले भेटले, बोलले, निघून गेले, त्यावेळेस त्यांनी आपल्या इंद्रजितला विचारलं की हे कोण होते. तर उपमुख्यमंत्री म्हणजे काय हे तिला माहीत असण्याचं कारण नव्हतं. त्यांनी एवढंच सांगितलं की आपल्या देशाचे राजा होते म्हणून आहे. तर मग ते राजा होते म्हटल्यानंतर तिला असं वाटलं की आपल्या मुलानं एवढी कर्तबगारी केली की या देशाचा राजा मला आज भेटायला आला म्हणून आहे. तर हा एक क्षण दाखवलाय. ते आर पाटील साहेब ज्यावेळेस आहे ते इंद्रजित भालेराव सरांच्या माईला बोलत होते त्यावेळेस त्यांनी म्हणजे बोलता बोलता ते म्हटले तुला ऐकायला येत नाही का, एकदा दोनदा असं आहे ते. मग ती म्हटली नाही, मला माझे कान आता हे झालेत, मला आता ऐकायला येत नाही. तर आर पाटील साहेबांनी ज्यावेळी ते मुंबईला गेले त्यावेळेस तिथून आहे ते कानाची मशीन त्यांनी त्यांच्या माईसाठी पाठवून दिलेली होती. ठीक आहे. तर ही गोष्ट होती. अर्थात ह्या पुस्तकाच्या सगळ्यात शेवटी आर पाटील साहेबांनी जे काय त्यांच्याबद्दलची लिहिलेलं आहे ते एक पॅराग्राफ आहे तो देखील त्याच्यामध्ये दिलेला आहे. ते याच्यावरून आपल्याला लक्षात येतं एकंदरीत आहे ते. याच्यातली जी काय पुढची गोष्ट किंवा एक कविता आहे त्यातली मी त्यातला फक्त एक पॅराग्राफच वाचून देतो. ॲक्च्युली 5 पानाची आहे, 1 किंवा 2 पॅराग्राफ वाचतो. त्यात असं लिहिलेलं आहे की जुन्या गावाबद्दल सगळं त्या पुस्तकामध्ये एक वर्णन केलेलं आहे. मी ते हळूहळू वाचतो. ते जुन्या गावात जातो, ते गाव ओसाड पडलेलं आहे किंवा कदाचित त्याचं बालपण लेखकाचं तिथं गेलेलं आहे. त्यात असं लिहिलंय, अर्ध्या शतकानंतर आलोय मी इथे, शतकापूर्वीचा शोधायला गाव. तर पाव शतकापूर्वीच गाव उठून गेलेला आहे. म्हणजे 25 वर्ष झालं गावात कोणच नाही. वाट पाहणारा माणूस निराश होऊन उठतो तसा. काळ कुणासाठी थांबत नाही, दुपार कुणासाठी लांबत नाही. लोक नेतायत मला हाताला धरून नव्या गावाकडे, तर मी ओहळ जनावरासारखा धावतोय जुन्या गावठाणाकडे. लोक म्हणतायत तिथं आता काय हाय बाबा, मी म्हणतोय तिथंच तर सगळं आहे. लखलखणाऱ्या नव्या गावात माझं काहीच नाही, माझं सर्वस्व सामावलंय ओस गावच्या अवशेषामध्ये. यातले सगळ्यात एक शेवटचं कडवं असं आहे की त्यांनी त्याच्या आईबद्दल किंवा पणजीबद्दल असं लिहिलंय की ती जन्मली होती आजोळात रांगली माहेरात, जन्मली होती आजोळात रांगली माहेरात, नांदली तेव्हा सासरात, म्हातारपणी लोकाजवळ शहरात. ती जिथून गेली तिथून, जिथं गेली तिथं जात राहिलं वैभव तिच्या मागं. पाठीमागच्या जागांना ओस पाडत जे कळलं तिचं जग मला, तिनं सांगितलेल्या आठवणीमधून मांडतोय तोच पसारा तुमच्यासमोर. तिनं न पाहिलेल्या नजरेनं आज पाहतोय तिच्याकडं, तिराईत तुमच्यासारखाच मीही. असं त्याच्यामध्ये एकंदरीत त्या कवितेमध्ये लिहिलेलं आहे. बाकी त्यांनी त्यांच्या गावाबद्दल पण एक काही वर्णन असं केलेलं आहे की गावामध्ये ज्या पद्धतीनं असतात की आपल्याला माहिती आहे की कोणत्या जात आहेत, कोणते समाज आहेत, त्याच्यानुसार गावची वस्ती असते. हे महाराष्ट्रात भारतात सगळीकडेच आहे. त्याच पद्धतीने त्यांचं गाव होतं. आणि खालचा भाग, वरचा भाग, गडी असलेला भाग, गावामध्ये जे काही मंदिरं आहेत, सटवाईचं मंदिर असेल, हनुमानाचं मंदिर असेल, महादेवाचं मंदिर असेल, त्याच्याबद्दल पण त्यांनी माहिती त्यांनी दिलेली आहे. आणि त्यांना असं म्हटलेलं आहे की त्यांची जी आजी होती, वडिलांची आई, तिला भूतवश झालेलं होतं. ॲक्च्युली एक प्रतिकात्मक वापरलेलं आहे त्यांनी. तर त्यांनी असं म्हटलेलं आहे की माझी आजी म्हणजे वडिलांची आई एवढी काबाड कष्ट करायची की तिनं भूताला पण अक्षरशः वश करून घेतलेलं आहे. लोक म्हणायचे की हिच्या अंगामध्ये भूत शिरलंय का, एवढं काम ते करायचे. ठीक आहे. आणि मग त्याच्यात एक त्यांनी अशी दिलेले आहे की भूताचं रक्त म्हणजे खांद्यावरती जे वस्त्र असतं ते वस्त्र म्हणजे तिला जेव्हा लक्षात आलं काम करताना की आपल्यासोबत माणसं काम करत नाहीत किंवा मोलकरी काम करत नाहीत, ॲक्च्युली हे भूत आहे म्हणून ते रक्त तिनं घेतलं आणि ते स्वतःच्या म्हणजे अंगाला बांधून ठेवलं. त्यामुळे मग तो भूत असं म्हणाले की बाबा मी आहे ते तुला वश झालं, तुला जेव्हा जेव्हा माझी गरज लागेल तेव्हा मी तुला काम करायला येईल. अशी थोडक्यात ती आहे ती कहाणी त्या ठिकाणी तयार झालेली होती. यातली मी पहिल्यांदा तुम्हाला बोलताना म्हटलं होतं की त्यांची जी काय आई होती, त्यांचे जे वडील होते, माईचे वडील म्हणजे माहेरात असताना ते
एकतर मुलीवरती प्रचंड प्रेम करायचे, लग्न होऊन मुलगी आहे ती गरीबाच्या घरी गेली त्यामुळं आहे ते त्यांना काही प्रमाणात वाईट पण वाटायचं, आणि दुसरं म्हणजे ते तिला लक्ष्मी मानायचे आपल्या स्वतःची, त्यामुळं घरात काही जरी पिकलं तरी त्या पिकलेल्यातलं पहिलं जे काय असेल ते सगळं मुलीला पहिलं जायचं. केळी पिकली तरी केळी आहे ते सगळ्यात महत्त्वाचं, केळीचा पहिला गड तिला जायचा. आंब्याची पूर्ण म्हणजे काय म्हणतात त्याला बाग पिकली घरामध्ये तर पहिली जी काय दुर्डी असेल ती तिला जायची. त्यानंतर मग अशा प्रकारचं म्हणजे एक उदाहरण म्हणून मी सांगितलं तुम्हाला. तर त्याच्यामध्ये एक वाक्य वाचलं ते मला खूप छान वाटलं. त्यांच्या वडिलांनी असं म्हटलेलं आहे की देवाचं देवफूल चुकल एक वेळ, देवाचं देवफूल एक वेळ चुकल पण लेकीचा वानवळा माझ्याकडून कधीच चुकणार नाही. ते खूप छान वाक्य होतं. म्हणजे हे मी सांगायचं कारण असं होतं की माझी आई पण मला नेहमी सांगते की मी त्यांच्या वडिलांची म्हणजे बाबा म्हणते ती त्यांना, तर ते बाबांची खूप लाडकी होती. लाडकी म्हणजे कशी होती की एखादी भाकरी किंवा एखादी चपाती असेल तर तिचा पापोद्रा असेल तो पहिला पुरीला द्यायचा आणि खालची भाकरी खालची चपाती स्वतः खायची. की ह्या गोष्टी आपल्याला रिलेट करणार आहेत आपल्या आईवडिलांनी किंवा आपण स्वतः पण ते पाहिलेलं आहे, पण आपण काळाच्या ओघात ते विसरून गेलेलो आहेत असं मला या ठिकाणी वाटतं. बाकी मी तुम्हाला सांगितलं सगळं की लग्नानंतर देवाची किंवा देवघराची पद्धत कशी होती. हे सगळं असताना हे पुस्तक जरी सगळं म्हणजे काय म्हणतात त्याला की आईवरती असलं मायवरती असलं तरी मला माहीत आहे की कुठलीही माय किंवा कुठली आई ही वडिलांशिवाय पूर्ण होत नाही. तर त्यांनी त्यांच्या वडिलांबद्दल पण लिहिलेलं आहे. वडिलांबद्दल असं लिहिलं आहे की ते खूप देखणे होते आणि ते खूप राजबिंडे स्वभावाचे होते. आणि त्यांनी त्याचं वर्णन करताना असं लिहिलं आहे की ज्यावेळी अक्षय कुमारचे पिक्चर आले होते त्यावेळेस मला असं वाटलं की माझ्या वडिलांनी त्याच्यात काम केलं आहे, म्हणजे डिक्टो अक्षय कुमारसारखे दिसायचे असं त्यांचं म्हणणं होतं. एवढे सुंदर होते. हे झालं दिसण्याबद्दल. दुसरं म्हणजे ते प्रचंड धार्मिक होते, देवाला मानणारे होते. महानुभव पंथ होतं. महानुभव पंथाचा मे बी आपल्यापैकी काही जणांना अनुभव असेल. आणि ते महानुभव पंथामध्ये गुरु मानण्याची पद्धत आहे. आणि गुरु मानल्यानंतर मग काय असतं सगळ्यात महत्त्वाचं, जो काय माणूस असतो तर समजा एखादा पुरुष आहे त्यानं गुरु जर एखाद्या व्यक्तीला केला तर त्या पुरुषाची बायको ही त्याच गुरुची शिष्य होऊ शकत नाही. कारण आपल्याकडं मे बी तुम्ही इकडे संकल्पना ऐकली असेल, मला हे पुस्तक वाचेपर्यंत ही गोष्ट माझ्या कधी लक्षात आली नव्हती. गुरुभाऊ आणि गुरु बहीण ही एक संकल्पना असते. तर ही संकल्पना मुळातच तिथून आलेली आहे असं मला या ठिकाणी वाटतं. याच्यावरती मला जिथं कधी मिळेल त्यावेळेस मी वाचेल. परंतु मग त्यांनी काय केलं की त्यांचे जे गुरु होते म्हणजे इंद्रजित भालेराव सरांचे वडील, आईने मात्र त्यांना गुरु केलं नाही, दुसरे गुरु त्यांना शोधून दिले. का तर नवरा बायकोनं एकाच गुरुकडे कधी होऊ नये, गुरु किंवा शिष्य अशा पद्धतीनं त्यांनी त्याच्यामध्ये लिहिलेलं आहे. याच्यामध्ये मी तुम्हाला सांगितलं पहिली मूल जमीन आईवडिलांनी किंवा त्यांच्या पूर्ण फॅमिलीने कष्ट करून 6 एकराची 106 एकर जमीन केली आणि हे खूप म्हणजे चांगल्या प्रकारे त्यांनी दिलेलं आहे. आपल्या मुलांना त्यांनी कशा प्रकारे शिक्षण दिलं किंवा काय प्रकारचे नैतिकतेचं शिक्षण दिलं त्याच्या 1-2 छोट्या कविता आहेत त्या मी सांगतो. मुलांना वडील म्हणून काय सांगायचे. बाप म्हणायचा काढलेली नखं दारात कधीच नयेत टाकू, म्हणजे काढलेली नखं कधी दारात टाकायची नाही. बाप म्हणायचा काढलेली नखं दारात कधीच नयेत टाकू, दाणे समजून खातात चिमण्या आणि मरतात आतडे फाटू फाटू. म्हणजे चिमण्यांनी खाल्लं तर त्यांचं आतडं फुटेल म्हणून तुम्ही कधीही आहे ते नखं काढून टाकू नका दारामध्ये. सुगी संपल्यावर मग आता बघा बाप काय करतो, सुगी संपल्यावर बाप मंदिरात नेऊन कंच बांधायचा, जी काही कंच असतील ती मंदिरात बांधायचा. सुगी संपल्यावर बाप मंदिरात नेऊन कंच बांधायचा. का बांधायचा, वावरातून उडलेल्या चिमण्यांसाठी पाण्याचं मडकं बांधून पुण्य साधायचा. की का त्या ठिकाणी त्यांना खाऊ दिलं नव्हतं म्हणून ते आणून परत आहे ते मंदिरामध्ये बांधायच्या. इतक्या म्हणजे सुंदर पद्धतीने त्यांनी लिहिलंय. पाखरू असूनही ओळखायचा बाप मनीचा भाव, तेव्हा सुगी संपली तरी चिमण्या सोडीत नसायच्या गाव. कारण काय तर सगळ्यात महत्त्वाचं कुठंतरी त्यांच्या खाण्याची व्यवस्था बापानं करून ठेवली हे त्यांना माहीत असायचं. आपण आहे ते बी खाऊ घालत नाही आणि राहिलेलं काय म्हणते त्याला आहे ते की त्यांना काहीतरी द्यावं हे पण नाही. म्हणजे थोडक्यात काय याच्यामधून एकच गोष्ट की आपल्याकडे काहीतरी आलं तर आपण दुसऱ्याला काहीतरी दिलंही पाहिजे, हा एक खूप चांगला भाव आहे. अजून एक कविता आहे त्याच्यामध्ये. बाप म्हणायचा भाद्रपदात ऊन इतकं तापतं की बैलाच्याही पाठीवरचं कातडं थरथर कापतं. भाद्रपदातल्या उन्हाला इतकी असते आग की पोलादी काळजाचाही उलायला लागतो साग. तर अशा पद्धतीने त्यांनी त्याच्यामध्ये लिहिलेलं आहे. त्याच्यामध्ये मायबद्दल अजून काही गोष्टी अशा सांगितलेल्या आहेत की त्या एकूण 3 जावा होत्या, माय आणि त्यांच्या 2 जावा. तर मायचं काम काय होतं की प्रामुख्याने जी घरातली स्वयंपाक असेल आणि सगळ्या गोष्टी असतील ते सांभाळायचं काम त्यांचं होतं. मग ह्या दोघी ज्या इतर जावा होत्या त्या शेतात जाऊन काम करायच्या. आता नॉर्मली म्हणजे मी लहानपणी काही गोष्टी बघितल्यात ऐकल्यात त्याच्यामुळं की आपल्याला काय असतं की समजा
जिची मुलं तिथं राहत आहेत किंवा जी स्वयंपाक करते तिची मुलं असतील तर त्यांना चांगलं चांगलं खायला, दुसऱ्याला आहे ते हिडीस पिडीस करणं, अशा पद्धती होत्या. नाही असं नाही, कारण शेवटी माणसं आहेत सगळे. परंतु त्यांच्या स्वतःच्या जावांनी जे काही लिहिलेलं आहे या पुस्तकामध्ये त्याच्यावरून लिहिले की आम्हाला आणि आमच्या मुलांना कधीही मायेनं दुजाभाव केला नाही. ही गोष्ट आहे ती तिच्याबद्दल नक्कीच चांगल्या होत्या. दुसरं एक असं होतं की जुन्या काळात मे बी आपण सर्वांनी ऐकलं असेल, आपल्याला माहिती आहे की जुन्या काळात एक तर साखर होती ती रेशन कार्डवर भेटायची. त्यावेळेस साखर कारखाने वगैरे खूप कमी होते. तर ती रेशन कार्डची साखर जी असायची ती किंवा विकत भेटली तर ती महागाची असायची. पण जेव्हा कधी माझ्या मुली येतील त्यावेळी त्यांना काहीतरी करून घालायला म्हणून काहीतरी असावं म्हणून आलेल्या साखरेमधली काय म्हणते त्याला फुलपात्रभर चिपटं निपटं जे काय असेल तेवढी बाजूला काढून ती प्रत्येक वेळी ठेवायची आणि नंतर मुली आल्यानंतर त्यांना ती खाऊ घालायची. इथपर्यंत तिचे म्हणजे काय म्हणतात त्याला की आपल्या आईवडिलांनी हे बघितलंय हे याच्यामधून नॉर्मली लक्षात येतं. त्यांनी मी सांगितलं तुम्हाला की मुलांना त्यांना आहेर वगैरे सोनं नाणं कपडे सगळं काय ते घ्यायला लावलं. बाकी आपल्या सगळ्यांनी बघितलं, आपल्यापैकी जेवढे लोक इथून समजा आपल्या गाव सोडून बाहेर शिकायला गेले तर आपली आई जेव्हा आपण गावाला गेलो माघारी येत असताना वेगवेगळे पदार्थ खाऊ घालायची. का तर ज्या ठिकाणी जातो तिथं खायला भेटेल का माहीत नाही, तेवढं पौष्टिक भेटेल का माहीत नाही. तर ह्या गोष्टी आपल्याला प्रामुख्याने तिथं आपल्याला एक जाणवल्या त्याच्यामध्ये. खरं तरी खूप मोठी कविता आहे. मला असं वाटतं मी आपली सगळ्यांची परवानगी आहे म्हणून मी वाचून दाखवतो. ठीक आहे. तर ती जन्म नावाची जी कविता आहे ती कविता 2 पानाची आहे. मी एक पॅराग्राफ वगैरे वाचतो. तर याच्यामध्ये त्या काळात जुन्या काळामध्ये म्हणजे एखाद्या स्त्रीचं बाळंतपण कसं झालं त्याच्याबद्दल आणि या कवितेमुळे इंद्रजित भालेराव सरांना चांगली ओळख मिळाली असं ते पण त्याच्यामध्ये कबूल करतात. मी कविता ती आपल्यासमोर वाचून दाखवतो. म्हणजे ही आई मुलाला सांगते की तुझा जन्म कसा झाला त्याबद्दलची ही कविता आहे. 2 जीवाची माय मधी गेली दूरच्या शेतात, ती शेतात गेली. पोटा पाण्याच्या ओढीनं जीव कामात गुंतला. वटी आलेल्या वटीव दडू त्याची एक वटी, एकीमध्ये गर्भताना एकामध्ये कापसाची सटी. म्हणजे ती कापूस काढायला गेलेली आहे. झाली दुपार ही खाली, माय गेली सावलीला झोपाळल्या तुरी खाली. आसपासच्या रानात नाही माणसाचा थारा, चिडी चाप पाखराची भर उन्हाचा पहारा. घास कुटका खाऊन जरा टेकविली पाट, आल्या एकाएकी कळा हातपाय झाले ताट. घामाघूम झाली माय कावरली बावरली, रेटा देऊन हाताला कशी बशी सावरली. सावरता सावरता कळ आलई जोरात, आड रानात हारण थर कापली उरात. पुढी काय झालं त्याचं माईला नव्हतं भान, जणू पडलय पाकर बिन वारशी उतान. आली सुधीवर तेव्हा कुस रिकामी झालेली, मातीवर वल्ला गोळा माती तोंडात गेलेली. म्हणजे तो बाळ जे झाले त्याच्या तोंडात अक्षरशः माती गेलेली आहे. बाळातीनं झाली माय जशी सीता वनवाशी, लव अंकुश खेळले जसे झाडा झुडपाशी. खालीवरी धड त्यात कापसाच्या दालीमध्ये, मला घालून माईनं डाल उचलली आधी. नाही अंगामध्ये बळ तरी माय तरारली, वल्ली कच्ची बाळातीनं नदीमध्ये उतरली. म्हणजे बाळाला घेऊन ती निघाली. माय झाली वसुदेव सूर्य झाला नागफणा, माय झाली वसुदेव सूर्य झाला नागफणा, तरी धीराच्या माईनं नाही वाकू दिला कणा. कारण शेवटी ते अशक्तपणा वगैरे येतो तो तिनं त्या ठिकाणी कुठंच जाणू दिला नाही. माय सांगती अशाच कवा गोष्टी जुन्या पाण्या, माय सांगती अशाच कवा गोष्टी जुन्या पाण्या, तुझ्या जन्माच्या वेळेला बाळा नवतारे कन्या. म्हणजे ते कन्या खाऊ घालायचे मी आपल्या जुन्या महिलांना माहीत असतील सगळ्या. बाळा तिनीचा सुभाग माह्या नवता नशिबी. म्हणजे बाळा तिनीला जे जे काही केलं जातं ते तिच्या नशिबी नव्हतं. बाळा तिनीचा सुभाग माह्या नवता नशिबी, काही घालून पोटात तवा जगले कशिबी. कसं फुटावरे दूध कशी भरावी कंबर, पोट जगवले तेव्हा कच्चे खाऊन उंबर. असं त्याच्यामध्ये त्यांनी म्हटलंय. घोरपडीच्या मासानं येती भरून कंबर, त्याच्यासाठी बाप तेव्हा धुंडू लागला डोंगर. असा कसा तुझा जन्म झाली सगळ्याचीच दैना, काय सांगू एक एक तुझ्या जन्माची कैना. बरं उन्हात जन्मला माती तोंडात घेऊन, वाढलास एवढा तू धान मातीचं खाऊन. मातीसाठी जगावं मातीसाठी मरावं, बाळा माती लय थोर तिला कसं विसरावं. तर अशी ही कविता होती. खूप छान कविता आहे. कदाचित आपण सरांच्या ह्याच्यामध्ये कधीतरी ऐकू इथं आहे ते, पण म्हणजे त्याच्याबद्दल काही शंकाच नाही. त्याच्यामध्ये 1 डिसेंबरला येणार. जी. तर त्यावेळेस सरांना आपण हे करूयात आणि त्यांच्याकडून ऐकलेलं कधी पण चांगलं.
याच्यामध्ये आता शेवटचे एक 5-10 मिनिटात आहेत, मी त्याच्यामध्ये बोलतो. मला असं म्हणायचं आहे की ही जी काही गोष्ट आपण सगळे बघतो, आपल्यापैकी सगळ्यांनीच अनुभवलेलं असेल की त्यांचं चरित्र वाचल्यानंतर मला असं वाटलं की एखादी घरातली व्यक्ती, कोणी पण असू दे, आई वडील मुलगा मुलगी कोणी, तर ती ज्यावेळेस कर्तबगार निघते त्यावेळेस तिथून पुढच्या पिढ्या ज्या असतात त्या देखील कर्तबगार निघतात. त्या कशासाठी? कारण ती व्यक्ती सगळ्यांना एक स्वप्न देते, ती व्यक्ती सगळ्यांना कष्ट करण्याची उमेद देते आणि ती व्यक्ती ज्या गोष्टी बदलतात त्या गोष्टीबद्दलचा आत्मविश्वास, स्वाभिमान सगळ्या गोष्टी देते. हेच त्यांनी केलेलं आहे. म्हणजे 6 एकराची 100 एकर जमीन घेऊन ती 106 एकर करणं म्हणजे सोपी गोष्ट नाही. किंवा आपल्या मुलांना चांगल्या चांगल्या ठिकाणी पाठवणं, त्यांना चांगलं शिक्षण देणं, हे पण आहे, ते सोपं नाही. त्याच्यामध्ये एक गोष्ट खूप छान आहे, मी बोलता बोलता ते विसरलो होतो की त्यांच्या वडिलांना मुलाबद्दल एवढं प्रचंड प्रेम होतं की मुलं आपल्यापासून लांब जाऊ नयेत असं त्यांना वाटायचं. शिवाय त्यांच्या गावामध्ये एक 4 सख्या भावांचा खून झालेला होता आणि त्याच्यामुळे गावातल्या सगळ्या पुरुषांना पोलिसांनी अटक केलेलं होतं आणि पोलिसांना अटक केल्यानंतर त्यांना वर्षभर जेलमध्ये ठेवलं. सगळेच पुरुष, गाव जे चालवायचे सगळे बायका चालवायचे. मग त्यांना काय झालं की ज्यावेळेस ते 4ही पण पुरुष किंवा मेलेले जे काय भाऊ होते त्यावेळेस त्यांच्या घरच्यांचा आकाव तांडव बघून त्यांचं मन एकदम हलून गेलेलं होतं आणि ते हलून गेल्यामुळे त्यांना काय वाटायचं की आपल्यापासून एखादं माणूस गेलं तर आपलं पण असेच म्हणजे हाल होतील का, म्हणून ते आपल्या मुलांना लांब कधी जाऊ देत नव्हते. त्यामुळे एकदा काय झालं की या दोघांना पण, म्हणजे इंद्रजित भालेराव सर आणि त्यांचा छोटा भाऊ यांना शिक्षणासाठी वसमतला पाठवायचं होतं आणि वसमतला पाठवत असताना त्यांनी काय केलं की वसमतला का संभाजीनगरला मला एक्झॅक्टली आठवत नाही, तर ते काय झालं की वडील त्यांना सोडायला आले, पण जशी एसटी यायची वेळ झाली तर वडील आहे ते हुंदका देऊन रडायला लागले. मग आता मुलांना लक्षात आलं की आपले वडील आहे ते विनाकारण मनावरती घेतील. ते म्हटले की बाबा किंवा जे काही वडिलांना अण्णा नाना म्हणतात की आम्ही जात नाही, आपण चला घरी जाऊ म्हणून आहे. त्यांना बरं वाटलं, पण बरं वाटल्यानंतर ते घरी आले. घरी आल्यानंतर मग काय झालं की त्यांच्या माईने म्हणजे हे केलं, आपल्या नवऱ्याला सांगितलं तुम्ही ठीक आहे जावा, आता पोरं जात नाही, तुम्ही शेताला जाऊन ये. ते शेताला त्यांना पाठवलं आणि पोरांना सांगितलं की तुम्हाला तुमचं आयुष्य घडवायचंय, बापाला काय सांगायचं ते मी बघते, तुम्ही आत्ता संध्याकाळची गाडी पकडा. आणि त्यांना आहे ते काय केलं, संभाजीनगरला त्यांना पाठवलं. तोच म्हणजे तेच इंद्रजित भालेराव सर विद्यापीठात पहिले आले, त्यांना गोल्ड मेडल मिळालं आणि त्यांचा जो भाऊ होता तो त्याला इंडियन गव्हर्नमेंटची स्कॉलरशिप मिळाली. तो हॉलंडला 6 महिन्यासाठी त्याचं काही ट्रेनिंग असेल त्याच्यामध्ये झाला. तो उद्योगपती पण खूप मोठा झाला. मला सांगण्याचा उद्देश असा आहे की तेच आहे की परत कोणता तरी एक माणूस खमका पाहिजे, तो स्वाभिमान देणारा, त्याला स्वप्न दाखवणारा असा असला की त्या घराची 100% प्रगती होते. हे मला याच्यामधून दिसतं. त्याच्यामध्ये याच्यात मला एक वाटतं की मी शेवटी एक मुद्दा सांगून परत एक शेवटी कविता वाचणार आहे, नंतर थांबणार आहे. ती मुद्दा असा आहे की इंद्रजित भालेराव सरांची जी मिसेस आहे म्हणजे वहिनी समजा, तर त्यांचं मला या गोष्टीमध्ये म्हणजे कौतुक केलं पाहिजे. ते कशासाठी की इंद्रजित भालेराव सरांनी एका ठिकाणी असं वर्णन केलेलं आहे की मुलगी, मी आईकडं 25 वर्ष होतो, म्हणजे तिच्या घरी होतो आणि आई माझ्याकडं 25 वर्ष होती. त्या 25 वर्षातले 7 का 9 वर्षे आई अंथरुणावर खिळून होते आणि त्या अंथरुणावर खिळून असताना देखील श्रीकांत उमरीकर साहेबांनी किंवा श्रीकांत देशमुख साहेबांनी असं सांगितलंय, आम्ही जेव्हा कधी माईला भेटायला जायचो त्यावेळेस अंथरुण एवढं स्वच्छ असायचं की हा माणूस आजारी असं कधी वाटायचं नाही. त्यांचं जे काय, आणि इंद्रजित भालेराव सर हे नेहमी लेखक होते, प्रचंड दौरे असायचे, प्रत्येक ठिकाणी कार्यक्रमाला जावं लागायचं. त्यांचं सगळं नको होतं ते सगळं करणं, हे सगळं काम होतं ते त्यांच्या मिसेसनं केलं. आणि त्यामुळे मला असं वाटतं की 25 वर्ष सांभाळणं म्हाताऱ्या माणसाला आणि त्यातही 9 वर्ष जर एका ठिकाणी बसून सांभाळणं, ही गोष्ट आजच्या जगामध्ये जवळपास बघायला भेटत नाही. ठीक आहे, तर त्यामुळे ही गोष्ट आपल्याला म्हणजे खरंच शिकण्यासारखी आहे. आणि शेवटी मला म्हणजे मी आता शेवटी सांगताना एवढंच म्हणणार आहे की त्यांनी कंपॅरिझन केले एका कवितेमध्ये. कवितेचं नाव आहे एका कुशीतल्या तिघी. तिघी म्हणजे काय, ते इंद्रजित भालेरावांची आई म्हणजे माय आणि त्यांना 2 बहिणी होत्या. या तिघींचं आयुष्य सुरुवातीला कसं होतं आणि शेवट कसं झालं हे त्याच्यामध्ये खूप छान कवितेमध्ये दिलेलं आहे. तेवढी मी कविता वाचतो आपल्याला. तर त्यांच्या जो 2 ज्या हे होत्या मावशी होत्या, तिथे एकीचं नाव होतं सकू मावशी आणि दुसरीचं होतं जिजा मावशी. आणि मी सांगितलं तसं की यांच्या आईचं नाव जे होतं ते काय होतं, रुक्मिणबाई होतं. ठीक आहे, तर आता याच्यामध्ये सांगितलं की सकू मावशीच्या भाग्यात होता पूर्णेचा काठ, म्हणजे पूर्णा नदीच्या काठावरती त्यांची जमीन होती. जिजा मावशीच्या भाग्यात होता थुना काठ, पूर्णा नदीच्या मिळणारी एक छोटी नदी आहे थुना नावाची, हे बी आपल्याला कधी ऐकायला वाचायला भेटेल. अशा दोघींच्या ह्याच्यामध्ये चांगलं त्यांना मिळालेलं सासर असं होतं. माईच्या भाग्यात नव्हती कोणतीच नदी, तिनं काढलं आयुष्य खडकावर. एका कुशीच्या या तिघी लेकींची आयुष्य वाहत गेली वेगवेगळ्या वळणाने.
सकू मावशीचा चौशोपी वाडा म्हणजे खूप मोठा प्रचंड वाडा, आणि भरला पुरला संसार, वाहून गेला पूर्णेच्या पुरात. म्हणजे नंतर आहे ते काय झालं की तो नष्ट होत गेला. डोक्यात भयंकर भाव घेऊन ती परतली माहेरात, म्हणजे माहेर सोडून ती परत माघारी आली, आणि कुटी चिमणी होऊन आयुष्यभर बसून राहिली भावाच्या घरातल्या एका कोपऱ्यात. हे झालं त्यांच्या सकू मावशीबद्दल. जिजा मावशीचे मळे बहरत गेले थुनेच्या पानावर, काकाच्या कपाळावरचा अष्टगंध सात्विक करत राहिला संसाराला. पंढरपुरात भेटून आली विठोबाला मावशी, पहाटे पहाटे त्याच दिवशी निघून गेली प्रत्यक्ष वैकुंठाला. हाय हाय करत काकाही गेला मागोमाग, पोरांना सापडलीच नाही दिंडीची वाट, ते शिरले भयान काटेवनात. कोणत्याच नदीचा काठ नसणारी माझी माय, रुजवत गेली खडकात मुळ्या खोल खोल. कोणत्याच नदीचा काठ नसलेली माझी माय रुजवत गेली खडकात मुळ्या खोल खोल, आणि वाढवलं तिनं संसाराचं जाड डेरेदार. फुलाफळांचा आला बहार तेव्हा, सुटलं वारं वावदान, आणि झाली पडझड तिनं आकांतात जपलेली फळं. अवेळी गळून पडली काही नासली, म्हणजे तिची मुलं पण 2-3 वारली होती त्यामुळं. काही गेली दिगंताला त्यांच्याकडे पाहत, माईनं आवरला शोक आणि झाली संन्यस्त. तिघींची ही माती शेवटी मिळाली मातीला, तरीही पेटवत गेली वात वातीला लेकीच्या रूपानं. आता हे नात्या गोत्याचं जंगल वाढत जाईल, फांदीला फांदी गुंपत निबिड गंधाट होईल. नद्या पुरवतील पाणी माती पुरविल कसं, वारा वाहत राहील त्यांच्यामधून सळसळ होऊन. त्यांच्या आयुष्याला अंधार उजेड पुरविल आभाळ. आभाळ माती उजेड पाणी कधी मरत नाही, म्हणून त्यांनाही मरण नाही. सरण केवळ तात्पुरतं असतं. तर अशा पद्धतीनं हे त्यांच्या आयुष्याबद्दलची एकूण गोष्ट आहे. तर मला असं वाटतं की आपल्याकडं म्हणजे सांगण्याची पद्धत नॉर्मली इतर वक्त्यांची किंवा लेखकांची कशी असते माहीत नाही. मला पुस्तक वाचून जे वाटलं ते मी तुम्हाला सांगितलं. कदाचित आपल्याला पटलं नसेल तर माफ करा, आवडलं असेल तर चांगलीच गोष्ट आहे. ठीक आहे, आता काय पुढं चालेल. थँक्यू. धन्यवाद साहेब. कवी इंद्रजित भालेराव लिखित तुमची आमची माय या पुस्तकावर आपण समीक्षात्मक विवेचन केलं. या पुस्तकातून एका आईचे एका मायेचे विविध स्वरूप आपण दाखवला. अख्खी माय ग्रामीण भागात सजलेली, ग्रामीण भागामध्ये कसलेली माय तुम्ही आमच्यासमोर अगदी उभे केला. हे माय उभे करत असताना आम्हाला सर्वांना आमची माय आठवली. आमच्या मायेचं रूप आम्हाला समोर दिसलं. या आईबद्दल, या मायबद्दल तुम्ही तेवढ्याच प्रकारे हळवं होऊन, सहृदय होऊन आईचं रूप तुम्ही रेखाटला. आईचे विविध रूप तुम्ही या ठिकाणी मांडलात. आईचं पहिलं रूप तुम्ही सांगितलं की आई हे कसणारी आई असते. आई हे उमेद निर्माण करणारी आई असते. आई ही सुग्रण असते. आई ही कष्ट करणारी असते. आणि आई ही आम्हाला प्रेरणा देणारी आई असते. दारिद्र्याशी झगडणारी आई असते. आणि दारिद्र्याशी झगडत दारिद्र्याशी इमान बाळगणारी आमची आई असते. अशा प्रकारचं स्वरूप आईचं आपण मांडतो. हे मांडता तुमच्यातलं एक हळवं मन जागृत झालं. हळवं मन कशाबद्दल जागृत झालं? आपली मराठी भाषा जी आहे, या मराठी भाषेवरती विविध भाषेचं आक्रमण होत आहे. कारण भौगोलिक परिस्थितीमध्ये अनेक भागामधून आलेले लोक असतात. त्या लोकांच्या शब्दाचा परिणाम, त्या लोकांच्या शब्दावलीचा परिणाम त्या मराठी भाषेवर नकळत होतो. पण आपण ग्रामीण संस्कृतीचं रक्षण करण्यासाठी जे उपयुक्त शब्दावली आहे, जे ग्रामीण शब्दावली आहे, जे की आमची ग्रामीण संस्कृती आजही जिवंत ठेवतात. आपल्या विवेचनामधून विविध प्रकारचे ग्रामीण शब्द आपण सांगितला. याचा अर्थ असा होतो, माझी मराठी भाषा कधीही समृद्ध आहे, केव्हाही समृद्ध आहे.
पण त्यासाठी ग्रामीण भागामध्ये जोपासले जाणारे ग्रामीण संस्कृतीची सणाशी निगडीत असणारे जर शब्दाचा वापर जर आपण आपल्या विवेचनामध्ये जर केलो, आपल्या लेखनामध्ये जर झाला, नक्कीच आमची मराठी भाषा आणखी समृद्ध होईल। याचं विवेचन करता करता तुम्ही या पुस्तकातून महानुभाव पंथाची रचना, महानुभाव पंथामध्ये विवाह कसे होतात, दफनविधी कसे होते आणि त्याच्यातल्या ज्या काही चालीरीती आहेत त्या मांडण्याचा